संभाजीनगरमधील महिला कीर्तनकार हत्या प्रकरणामध्ये 2 आरोपींना संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींना मध्य प्रदेशमधून अटक केल्याची माहिती समजते आहे। कीर्तनकार संगीताताई महाराज यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एसआयटी चौकशीची मागणी यामध्ये केली आहे। संभाजीनगरमध्ये कीर्तनकार संगीताताई महाराज यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी नितीन थोरात आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। नितीन, आता आरोपींना सुद्धा अटक झालेली आहे, या पुढची कारवाई नेमकी पोलिसांकडून काय होऊ शकते? रिद्धी अगदी खरं आहे। 4 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोडवर असणाऱ्या मोठा देवी आश्रमामध्ये एका महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून मिळून हत्या करण्यात आली होती। सुरुवातीला ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केलेला होता आणि मात्र आता या घटनेत एक धक्कादायक माहिती समोर येते, ती म्हणजे चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। एका आरोपीला स्थानिक पोलिसांनी काल दुपारच्या सुमारास माफ करा संध्याकाळच्या सुमारास अटक केली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने एका आरोपीला मध्य प्रदेशमधून ताब्यात घेतलेला आहे। आता त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू होत्या की या जमिनीच्या वादातून ही हत्या सुरू झाली, अखेर या सर्व घटनेला आता पूर्णविराम मिळाला आहे आणि ही हत्या चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनीच केल्याचं समोर आलेलं आहे। आता या आरोपींना थोड्या वेळातच न्यायालयात हजर देखील करण्यात येणार आहे। नंतर आता या घटनेमध्ये आणखी काय काय तपशील पुढे येतात हे देखील येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे। रिद्धी, धन्यवाद नितीन दिलेल्या माहितीसाठी।